नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उडीद वडा. त्यासाठी आपण सर्वात आधी उडीद डाळ घेतलेली आहे. मी उडीद डाळ अर्धा किलो घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ घालते. कोणताही तांदूळ घातला तरी चालेल, फक्त चिकट तांदूळ नको आहे. मी राशनचा तांदूळ वापरला आहे. आता हा तांदूळ आपण आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला डाळ धुवून घ्यायची व्यवस्थित. आपण उडदाच्या डाळीमध्ये भिजवताना तांदूळ घातलेत, कारण तांदूळ घातल्याने उडीद वडे खूप क्रिस्पी होत आहेत आणि ते थंड झाले तरी क्रिस्पीच राहतात, म्हणून आपण ते तांदूळ घातलेले आहेत. आता मी डाळ पाणी घालून भिजवते. एक 4 ते 5 तास डाळ भिजवून घेतली आहे मी. भिजवून घेतल्याच्या नंतर आपण डाळीतलं पाणी काढून घेऊ. डाळ छान भिजली आहे आपली. आता आपल्याला डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे. डाळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. बारीक वाटल्याने वडा आतून एकदम स्पॉन्जी तयार होतो, आतमधून सॉफ्ट आणि वरनं क्रिस्पी तयार होतो. त्यामुळं डाळ रवाळ ठेवायची नाही, आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. डाळ आपली वाटून झाली आहे. त्यामध्ये मी 1 मोठा चम्मच ओवा घालते आहे. ओवा हातावर चुळून टाकायचा आहे. आता यामध्ये मी एक वाटण करून घेतले आहे, ज्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि अद्रक घातलेले आहे. एक जाडसर वाटण केलेलं आहे. हे वाटण घालून आपण आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे पीठ बनवलेलं आहे ते हाताने अगदी पीठ हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. व्यवस्थित हाताने आपल्याला पीठ अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. आता आपण वडे तळून घेणार आहोत. मी पहिल्यांदा तुम्हाला हातावर वडे कसे बनवायचे ते दाखवते. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. पिठाचा छोटा गोळा हातावर घेऊन त्यामधोमध अंगठ्याच्या साह्याने होल पाडून आपल्याला वडे इझिली सोडता येतात तेलामध्ये. या पद्धतीने पटपट होतात वडे करायला. पण ज्यांना जमत नसेल त्यांनी झाऱ्याने वडे करायचे, कारण ते पण पद्धत सोपी आहे, पण थोडा वेळ लागतो. मी तुम्हाला दाखवते झाऱ्याने कसं करायचं आहे. मी झाऱ्याला थोडंसं तेल लावून घेते सगळ्यात आधी. त्यानंतर आपलं जे पीठ केलेलं आहे आपण उडीद वड्याचं, ते पीठ त्यावर घालून घ्यायचं आहे. आपण फेटल्यामुळं पीठ एकदम मऊ आणि असं हलकं झालंय. झाऱ्यावर पीठ घालून घेतलं की त्याच्या मधोमध आपल्याला होल तयार करून घ्यायचं आहे आणि हा उडीद वडा आपल्याला तेलात सोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. जरा वेळ झारा तेलामध्ये ठेवला की वडा आपोआप तेलामध्ये सुटल्या जातो. या पद्धतीने आपण वडा सोडून घेतलाय. झाऱ्याने केले तर मस्त हॉटेलमध्ये भेटतात, त्या पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजचे उडीद वडे तयार होतात. हाताने आपले थोडेसे छोट्या साईजचे होत आहेत. आपण तसं मोठी साईजही बनवू शकतो, पण मला त्या साईजचे आवडतात बाबा. छोटे छोटे छान दिसतात, म्हणून मी हाताने छोट्या साईजचेच उडीद वडे बनवते. हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी झाऱ्यावर करून दाखवते. ज्यांना हाताने जमत नसेल त्यांनी झाऱ्याने या पद्धतीने उडीद वडा तेलामध्ये सोडून घ्या. आता आपण उडीद वडे तेलात सोडून तळून घेऊ. उडीद वड्यांना रंग किती छान येतोय ते दाखवते बघा तुम्हाला मी तळल्याच्या नंतर या पद्धतीने मी सगळे वडे सोडून घेतलेत. काही हाताने सोडलेत, काही झाऱ्याने सोडलेत. दोन्ही उडीद वडे दाखवते मी तुम्हाला की हाताने सोडलेले उडीद वडे कसे झालेत आणि झाऱ्याने सोडलेले. झाऱ्याच्या उडीद वड्याचा आकार एकदम आपण बाहेर जो उडीद वडा खातो तसा येतो. आता आपण गॅस बारीक करून घेऊ आणि प्लेटमध्ये उडीद वडे काढून घेते मी. यासोबत मी सांबर बनवलेला आहे. तुम्ही सांबर चटणी कशासोबतही खाऊ शकता. बघा उडीद वडा आतून किती जाळी पडली, किती सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे बघा. खूप छान उडीद वडे होतात आणि हे मी हाताने करून घेतलेले अगदी छोटे छोटे. या पद्धतीने मला आवडतात करायला. आता यावर आपण सांबर घालून घेऊ. मी सांबर करून ठेवला होता आधीच. उडीद वडे सांबरमध्ये घातल्याच्या नंतरही जसून तसे कुरकुरीत आणि क्रिस्पी लागत आहेत. तुम्ही किती वेळही ठेवा, कारण आपण त्यामध्ये जे तांदूळ घातले होते त्यामुळे. तुम्हाला माझी उडीद वडा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.